नमस्कार मित्रांनो, मी बंडुशा गायकवाड स्वागत करतो तुम्हा सर्वांचे या नवीन व्हिडिओमध्ये। यामध्ये आपण शिकणार आहोत महाराष्ट्र ई गॅजेट कसे बनवावे। चला तर मग सुरू करूया। आपल्याला ब्राउझर ओपन करून घ्यायचा आहे व ॲड्रेस बारमध्ये टाईप करायचे आहे आपले सरकार। त्यानंतर सगळ्यात वरती आपले सरकार mahaonline.je.in ही वेबसाईट येईल। या वेबसाईटला ओपन करून घ्यायचे आहे। त्यानंतर इकडे जर तुमचे अकाउंट असेल तर डायरेक्ट युजरनेम पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता आणि नसेल तर आधी तुम्हाला इथे न्यू युजर रजिस्टर हिअर वरती क्लिक करून अकाउंट बनवून घ्यावे लागेल। इकडे ऑप्शन नंबर 1 घ्यायचा आहे आणि खाली तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर 10 अंकी मोबाईल नंबर टाकून सेंड OTP वर क्लिक करायचे आहे। आलेला OTP इकडे टाकायचा आहे आणि तुम्हाला हवे असेल तसे तुम्ही युजरनेम इकडे बनवू शकता। नंतर खाली इकडे चेक युजरनेम वरती क्लिक करून तुम्ही टाकलेले युजरनेम उपलब्ध असेल तर बघू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे उदाहरण दिलेलं आहे एक्झाम्पल citizen@123 अशा प्रकारचा तुम्हाला एक पासवर्ड बनवायचा आहे ज्यामध्ये कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, स्पेशल कॅरेक्टर आणि अंक असले पाहिजेत। तर हे सर्व झाल्यानंतर तुमचा युजरनेम क्रिएट होईल। त्यानंतर इकडे होम टॅब वरती यायचे आहे आणि बनवलेल्या युजरनेम पासवर्डने इथे लॉग इन करून घ्यायचे आहे। युजरनेम पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि लॉग इन वरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर असा पेज ओपन होईल। इकडे टाईप करायचे आहे ZAZ। त्यानंतर तुम्हाला इथे दिसेल गॅजेट 3 कामासाठी बनवले जाते। धर्म बदलण्यासाठी, चेंज इन रिलीजन, चेंज इन नेम नावात बदल करण्यासाठी आणि तिसरं चेंज इन DOB जन्मतारखेत बदल करण्यासाठी। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चेंज इन नेम चा फॉर्म कसा भरायचा। तर आपण एक क्लिक करून घेऊया। त्यानंतर इकडे 3 नंबरला गॅजेट ॲडव्हर्टाइजमेंट चेंज ऑफ नेम यावरती क्लिक करून घ्यायचे आहे। नंतर असे स्क्रोल करून खाली यायचे आहे आणि डाउनलोड फॉर्म वरती क्लिक करायचे आहे। डाउनलोड फॉर्म केल्याशिवाय पुढे प्रोसेस होत नाही। डाउनलोड फॉर्म वरती क्लिक करून फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे। तो फॉर्म इकडे ओपन करून घ्यायचा आहे। या फॉर्मची प्रिंट मारून घ्यायची आहे। प्रिंट मारून घेतल्यानंतर या फॉर्मला भरायचे आहे। फॉर्मला कशा प्रकारे भरतात ते मी तुम्हाला दाखवतो। माझ्याकडे सॅम्पल फॉर्म आहे ते इकडे तुम्ही बघू शकता। फॉर्म हा कॅपिटल लेटर मध्ये भरायचा आहे। इथे क्लिअरली मेन्शन आहे ब्लॉक लेटर्स ओनली। तर माझ्या केसमध्ये एका लहान मुलाचं गॅजेट बनवायचं आहे ज्यामध्ये मिडल नेम मेन्शन नाहीये। त्या लहान मुलाच्या आधार कार्ड वरती फर्स्ट नेम आणि लास्ट नेम आहे। जसं की तुम्ही इकडे बघू शकता मी फिल केलेलं आहे। फर्स्ट नेम भरायचा आहे, मिडल नेम आपल्याला ते ब्लँक ठेवायचे आहे आणि आडनाव भरायचे आहे। नंतर हे जुने नाव असते जे आपण वरती भरतो। खालती आपल्याला नवीन नाव भरायचे आहे जसे त्यांना करून पाहिजे। त्यानंतर मायनर असल्यामुळे इकडे एक सिग्नेचर चालते किंवा तुम्ही डायरेक्ट इकडे सिग्नेचर घेऊ शकता। इथे वडिलांची सिग्नेचर घ्यायची असते। रिझन मध्ये फॉर ऑफिशियल पर्पज असे लिहू शकता, म्हणजे कारण हे गॅजेट जे बनवणार ते सर्व शासकीय कामासाठी वापरले जाईल। त्यानंतर पुन्हा इथे खालती न्यू नेम मध्ये नवीन नाव टाकून घ्यायचे आहे। खाली पत्ता असेल, पत्ता हा महाराष्ट्राचा असला पाहिजे। जे पण गॅजेट तुम्ही बनवता तर त्यांचा पत्ता हा महाराष्ट्राचा असणं गरजेचं आहे। जर पत्ता हा इतर राज्याचा असेल तुम्ही गॅजेट बनवू शकत नाही। शेवटला मोबाईल नंबर टाकलेला असतो। अशा प्रकारे सर्व फॉर्म भरायचा आहे। तर चला आपण पुन्हा येऊया इकडे। आय ॲक्सेप्ट अबाव कंडिशन्स क्लिक करून पुढे जावरती क्लिक करायचे आहे। ओके वरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर इथे कॅटेगरी सिलेक्ट करायचं ऑप्शन येतं। ओपन कॅटेगरी, बॅकवर्ड कॅटेगरी, OBC कॅटेगरी आणि मायनर कॅटेगरी। तुम्ही ज्यांचा फॉर्म भरत आहात ते ज्या कॅटेगरीमध्ये असतील ती कॅटेगरी इथे निवडून घ्यायची आहे। मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय जर असतील तर त्यांच्याकडून ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट घ्यायचे आहे। जातीचा दाखला घ्यायचा आहे ओरिजिनल। जर जातीचा दाखला असेल तर आपल्याला गॅजेटची जी फी ऑनलाईन भरायची आहे ती कमी भरावी लागते 300 रुपयाच्या आतमध्ये। आणि जर नसेल तर ओपन कॅटेगरी अर्जदार सामान्य आहे का या बॉक्समध्ये क्लिक करून तुम्हाला फॉर्म भरायचा असतो। यासाठी 560 रुपये फी आकारली जाते। 559 रुपये लागतात। मी ज्यांचा फॉर्म भरतोय ते ओपन कॅटेगरी मधून आहेत तर ओपन कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे। त्यानंतर खालती सॅल्युटेशन मध्ये मिस्टर सिलेक्ट करून घ्यायचे आहे। तुम्ही जर लेडीज असाल तर तुम्ही इकडे श्रीमती सिलेक्ट करू शकता। तर मी मिस्टर सिलेक्ट करून घेतोय कारण मी माझ्या अकाउंटने फॉर्म भरतोय आणि बाकीची इन्फॉर्मेशन इथे रजिस्टर करते वेळेस भरलेली असते ती ऑलरेडी आलेली असते। इथं फक्त जन्मतारीख आपल्याला टाकून घ्यायची आहे। त्यानंतर वयाच्या टॅब वरती क्लिक करायचे आहे, वय आपोआप येईल। त्यानंतर इथे पत्ता टाकायचा आहे। ज्यांचा तुम्ही गॅजेटचा फॉर्म भरत असाल त्या फॉर्म मधला पत्ता इथे टाकून घ्यायचा आहे। पुढच्या बॉक्स मध्ये ईमेल ID टाकून घ्यायचा आहे। नंतर जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, गावाचे नाव आणि पिनकोड टाकायचा आहे। नंतर आपण सॅम्पल फॉर्म मध्ये बघितल्याप्रमाणे सर्व माहिती इथे भरून घ्यायची आहे। जुने नाव आणि नवीन नाव आणि इथे जे फॉर्म मध्ये कारण दिले आहे तेच कारण इथे सुद्धा टाकायचे आहे।
ॲक्सेप्ट वरती क्लिक करून पुढे जायचे आहे। तर चला ही मी माहिती फटाफट भरून घेतो। माहिती भरून झालेली आहे। ॲक्सेप्ट वरती क्लिक करून प्रोसीड पुढे जा वरती क्लिक करायचे आहे। पुन्हा इथे तुम्हाला कन्फर्मेशनसाठी सांगितले जाईल। एकदा माहिती जी भरलेली आहे ती बरोबर आहे का बघून घ्यायची आहे। नसेल तर तुम्ही ओके वरती क्लिक करून पुन्हा ही सर्व माहिती भरू शकता। आपली माहिती ओके असेल तर पुढे जावरती पुन्हा क्लिक करायचे आहे। त्यानंतर इकडे आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे। माझी केस ही मायनर केस आहे म्हणून इथे वडिलांचा फोटो अपलोड करायचा आहे आणि डॉक्युमेंट सुद्धा वडिलांचे अपलोड करायचे आहेत। फोटोची रुंदी आणि फोटोची उंची काय असायला पाहिजे ते इकडे सर्व दिलेलं आहे। किती केबी मध्ये असली पाहिजे, डॉक्युमेंटची साईज कशी सेट करतात यावरती माझा एक ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या चॅनलवर। तुम्ही वाटलंच तो व्हिडिओ बघू शकता। मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल। तर चला आपण फोटो अपलोड करून घेऊया। चूज फाईल वरती क्लिक करायचे आहे। जिकडे फोटो ठेवला असेल तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। फोटो अपलोड झाल्यानंतर खाली यायचे आहे। आपल्याला फोटो प्रूफ मध्ये 5 डॉक्युमेंट आहेत। ड्रायव्हिंग लायसन, इलेक्शन कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे। तर मी आधार कार्ड अपलोड करतो। त्यानंतर खालती ॲड्रेस प्रूफमध्ये 3 डॉक्युमेंट्स दिलेले आहेत। राशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल, आधार कार्ड। इथे सुद्धा मी आधार कार्ड अपलोड करतो। त्यानंतर आपली केस ही मायनर आहे। या इथे लिहिलेले आहे एज प्रूफ इन केस ऑफ मायनर। तर इथे तुम्ही जन्म दाखला, LC किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट, शाळा सोडल्यास दाखला, बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा जन्माचा दाखला अपलोड करू शकता। तर माझ्याकडे जन्म दाखला आहे, मी बर्थ सर्टिफिकेट निवडतोय आणि ते अपलोड करतो। त्यानंतर लीगल डॉक्युमेंटमध्ये 4 डॉक्युमेंट आहेत आपल्याकडे। ॲफिडेव्हिट, बर्थ सर्टिफिकेट, लिव्हिंग सर्टिफिकेट, मॅरेज सर्टिफिकेट यापैकी काही एक तुम्हाला कंपल्सरी अपलोड करायचं आहे। आणि एक लक्षात असू द्या, जेव्हा तुम्ही गॅजेट बनवाल आणि मिडल नेम जर करेक्शन असेल, मधले नाव करेक्शन असू शकते किंवा ते नावच नसेल, जसे माझ्या केसमध्ये तर नावच नाहीये तर नाव ॲड करायचे। करेक्शन जरी असेल तर आपल्याला ॲफिडेव्हिट हे कंपल्सरी करावे लागते म्हणून मी ॲफिडेव्हिट करून घेतलेले आहे। तर इथे बर्थ सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करायचे आहे आणि ॲफिडेव्हिट सुद्धा अपलोड करायचे आहे। तर आधी बर्थ सर्टिफिकेट अपलोड केले, त्यानंतर ॲफिडेव्हिट सुद्धा अपलोड करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारची नोटरी बनवून घ्यायची आहे, ती अपलोड करायची आहे। तुम्ही हा स्क्रीनशॉट घेऊ शकता। त्यानंतर आपण भरलेला ॲप्लिकेशन फॉर्म तो इकडे अपलोड करून घ्यायचा आहे। आणि अपलोड डॉक्युमेंट वरती क्लिक करून घ्यायचे आहे। त्यानंतर सर्व इथे इन्फॉर्मेशन दिसते। खाली यायचे आहे, फी बघू शकता तुम्ही 559 रुपये। प्रोसीड पेमेंट वरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर इकडे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही पेमेंट करू शकता, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, IMPS। तर मी इकडे नेट बँकिंग सिलेक्ट करतोय। प्रोसीड टू पेमेंट वरती क्लिक करायचे आहे। हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला आणखी ऑप्शन येतात इकडे, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, वॅलेट, QR। तर सर्वात सोपी जी पद्धत आहे ती UPI ची आहे। UPI वरती क्लिक केल्यानंतर असा एक QR कोड जनरेट करायचे ऑप्शन येणार। तर शो कोड वरती क्लिक करायचे आहे। हे पेमेंट करण्यासाठी खालती इथे टायमर ऑन झालेला आहे। तुम्ही तुमच्या गुगल पे, फोन पेनी डायरेक्टली पेमेंट करू शकता। तर मी इकडे गुगल पेनी पेमेंट करून घेतो। हा जो QR कोड आहे याला स्कॅन करून घ्यायचे आहे आणि पेमेंट करून घ्यायचे आहे। थोडा वेळ वाट बघायची आहे पेमेंट होतपर्यंत। पेमेंट झाल्यानंतर अशा प्रकारची पावती येते। या पावतीची प्रिंट काढून ठेवायची आहे। आता मी या पावतीची PDF सेव्ह करून घेतो इकडे। यामध्ये सर्वात महत्त्वाचा असतो ॲप्लिकेशन ID। हा कुठेतरी तुम्ही तुमच्या बुकमध्ये लिहून ठेवू शकता किंवा सेव्ह करून ठेवू शकता ॲज अ PDF। गॅजेट डाउनलोड होण्यासाठी 7 ते 15 दिवसाचा वेळ असतो। 7 ते 15 दिवसात गॅजेट केव्हाही मंजूर होऊन जाते। तर ते कशा प्रकारे चेक करावे आपण बघूया। आपण नवीन टॅब ओपन करून घ्यायचा आहे। इकडे गॅजेट डाउनलोड सर्च करायचे आहे। त्यानंतर सगळ्यात वरती चेक ॲप्लिकेशन स्टेटस, वेलकम टू गॅजेट गॅलरी यावरती क्लिक करायचे आहे। इकडे सिलेक्ट सर्व्हिसमध्ये चेंज इन नेम सिलेक्ट करून घ्यायचे आहे व इथे ॲप्लिकेशन ID टाईप करून घ्यायचा आहे। आता मी तुम्हाला एक दुसरं गॅजेट डाउनलोड करून दाखवतो जे मी बनवलेला होता। तर तो इकडे ॲप्लिकेशन ID तुम्हाला टाईप करून घ्यायचा असतो आणि नंतर सर्च वरती क्लिक करायचे असते।
सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता युअर ॲप्लिकेशन अप्रूव्ह बाय DGPS असे लिहून आले आणि इथे कर्सर घेऊन गेल्यावरती असा हात आलेला पाहिजे. जर इथे हात आलेला नसेल तर समजायचं की गॅजेट मंजूर झालेलं आहे, पण ते डाउनलोड आता करू शकत नाही. तर अजून 1-2 दिवस वाट बघायची आहे. जेव्हा इथे हात असा येणार तेव्हा ते गॅजेट डाउनलोड होणार असते. तर इकडे डाउनलोड करण्यापूर्वी हा रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून घ्यायचा आहे आणि मग व्ह्यू गॅजेटवरती क्लिक करून ते गॅजेट इकडे डाउनलोड झालेलं आहे ओपन करून घ्यायचं आहे. यामध्ये सगळ्यात पहिला पान, या पानाची आपल्याला प्रिंट काढून घ्यायची आहे फर्स्ट पेजची. त्यानंतर आपण ज्यांचे गॅजेट बनवले त्यांचं नाव कोणत्या पेजवरती आहे ते पाहण्यासाठी Ctrl+F दाबायचं आहे आणि कॉपी केलेला नंबर इकडे पेस्ट करून घ्यायचा आहे आणि एंटर दाबून घ्यायचे आहे. जर तुम्ही मोबाईलमध्ये करत असाल तर तुम्हाला ते नाव शोधावे लागेल वरती खालती करून, किंवा जर तुमच्या मोबाईलमध्ये सर्च ऑप्शन येत असेल तर तिकडे त्यांचं नाव टाईप करून सर्च करू शकता. आता बघा, हा जो गॅजेट आहे 586 पेजेसचा आहे आणि 106 पेज नंबरवरती त्यांचं नाव आहे ज्यांचा गॅजेट प्रिंट करायचा असेल. आपल्याला गॅजेट देते वेळेस पहिल्या पानाची प्रिंट काढायची असते आणि जिथे आपलं नाव असेल त्या पानाची प्रिंट काढायची असते, म्हणजे फक्त 2 पानांची प्रिंट काढायची असते. डायरेक्टली प्रिंटवरती क्लिक करून इथे सेव्ह ॲज PDF मध्ये पेजेसमध्ये कस्टम करून इकडे 1,106 जर टाकले तर फक्त त्या 2 पानांची PDF जनरेट होते. इकडे बघू शकता तुम्ही वर खालती करून फक्त हे 2च पानं आले. सेव्ह वरती क्लिक करून घ्यायचे आहे व जिथे पण तुम्हाला सेव्ह करायचं असेल तिकडे हे सेव्ह करून घ्यायचे आहे. नंतर तुम्ही त्याची प्रिंट काढून देऊ शकता आणि प्रिंट काढल्यानंतर इकडे या जे नाव आहे याला असा एक बॉक्स द्यायचा असतो, बॉक्स करून द्यायचा असतो पेनाने. मित्रांनो, माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओंसाठी. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.